नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत एक गंभीर विषय, तो म्हणजे पती पत्नी आणि यांच्यामध्ये असणारं लोन। नक्की हा त्रिकोण विषय काय आहे, पती पत्नी आणि लोन, याच गोष्टींबद्दल आज आपण समजून घेणार आहोत। विवाह तुम्ही दोघं करता, एक तुमच्या दोघांचं चांगलं इंटेन्शन असतं, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जावं, तुम्ही सुखाने राहावं। आणि बरेच लोक त्यांची जे वैवाहिक जीवन असतं ते व्यवस्थित जातं, पण काही लोक असतात त्यांच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम्स होतात। ओके, मग नक्की बऱ्याच वेळेस असं होतं की ते दोघं एक दुसऱ्याला सावरून घेतात, समजून घेतात। जे काही त्यांच्यामध्ये भांडणं होत असतील तर ते भांडणं सॉल्व्ह करून चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात। कधी कधी पत्नीच भांडणं करते किंवा कधी कधी पतीच भांडणं करतो, किंवा पतीचे नातेवाईक असतात, आई वडील भाऊ बहीण किंवा जे कोणी, ते लोक काही भांडणं करतात, किंवा कधी कधी पत्नीची आई वडील भाऊ बहीण किंवा जे कोणी असतील तेही काही प्रॉब्लेम क्रिएट करतात। असो, जे कोणी असतील प्रॉब्लेम क्रिएट करणारे या इतर कोणत्या व्यक्तीमुळे काही प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तुमच्या दोघा हस्बंड वाईफ मध्ये, तर तुम्ही बऱ्याच वेळेस या गोष्टी सॉल्व्ह करून घेतात। ठीक आहे, एक वेळेस सॉल्व्ह झालं, दुसऱ्या वेळेस झालं, तिसऱ्या वेळेस सॉल्व्ह झालं, चौथ्या वेळेस सॉल्व्ह झालं। पण बऱ्याच वेळेस जर तुमच्यामध्ये जरी अशा काही भांडणं वगैरे होत आहेत आणि जर तुम्हाला वाटतं की तुमचं हे जे वैवाहिक जीवन आहे हे कदाचित टिकू शकणार नाहीये भविष्यामध्ये, ओके, म्हणजे खूप प्रयत्न केले तुमच्या दोघांनी एक दुसऱ्यांसोबत राहण्याचा वगैरे, प्रेमाने बातचीत वगैरे केली, पण तरी तुम्ही थोडे दिवस व्यवस्थित राहताय, त्याच्यानंतर परत तुमच्यामध्ये झगडे व्हायला चालूच होत आहेत म्हणून। ओके, तर मग नंतर आता हे जे चालू आहे तुमच्यामध्ये झगडे वगैरे, म्हणजे सॉल्व्ह होत आहे, परत झगडे होत आहे, सॉल्व्ह होत आहे, परत झगडे होत आहे, आणि तुमच्या दोघांना जर असं वाटतंय की तुमचं वैवाहिक जीवन भविष्यामध्ये काही टिकणार नाहीये आणि तुम्ही दोघं वेगळेही होऊ शकतात आणि तुमच्यामध्ये घटस्फोट घेण्यासारखी परिस्थिती देखील येऊ शकते। ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामधून आता काय हल्ली एक नवीनच गोष्ट झाली आहे, ती काय, पत्नी तिच्या नावाने लोन काढते। ओके, समजून घ्या, इथूनच खूप महत्वाचा मुद्दा आहे। पत्नी तिच्या नावाने लोन काढते, ती लोन काढून काय करते, तिच्या नवऱ्याला देते। तिलाही वाटतं आपला नवरा आहे, तो जर मागतोय पैसे, तिच्या नावाने जर लोन होतंय, तर ती तिचा संसार वाचवण्याकरिता तिच्या पतीला, हस्बंडला लोन काढून देते तिच्या नावाने। ओके, मग तिचा पती ते लोन घेतो तिच्यापासून, म्हणजे जे काही तिने लोनचे पैसे काढलेले ते पैसे तिचा पती तिच्यापासून घेतो। मग जेव्हापर्यंत ते पैसे टिकतात वगैरे, पैसे आहेत तेव्हापर्यंत कधी कधी ते नातं व्यवस्थित असतं। नंतर ते लोनचे पैसे संपले सगळे, तर मग बऱ्याच वेळेस मग काय होतं, झगडा होतो। मग परत तुम्ही दोघं हस्बंड वाईफ वेगळे होऊन जातात। तुम्ही दोघं वेगळे झाले, ठीक आहे, तुम्हाला घटस्फोट घ्यायचा किंवा जे काही करायचं XYZ ते आहे, म्हणजे घटस्फोट घ्यायचा आहे किंवा पत्नीला मेंटेनन्स केसेस करायच्या असतील किंवा काय, तर ह्या गोष्टी तर आहेतच। पण जे लोन काढलेलं पत्नीने, तिने लोन काढून तिने त्याच्या पतीला दिलेलं आणि त्याने ते पैसे खर्च करून टाकले, आणि आता तुम्ही दोघं एकत्रित राहत नाहीयेत। पण आता गोष्ट अशी झाली, ते लोनचे हप्ते भरायचे बाकी आहेत। मग ते हप्ते कोणी भरायचे, आता कायद्याप्रमाणे जसं पत्नीने लोन काढलेलं तर हप्ते तिलाच भरायचे। तिने लोन काढून तिच्या पतीला दिले, त्याच्या संदर्भामध्ये काही व्यवहार ॲग्रीमेंट केलाय किंवा नाही तो नंतरचा विषय आहे, त्याने ते हप्ते भरायचे किंवा नाही। पण ऑन रेकॉर्ड तर असंच दिसून येतंय ना, पत्नीने लोन काढलेलं आहे, तिच्या अकाउंट थ्रू ते लोनचं ट्रान्झॅक्शन झालं आहे, तर तिच्या अकाउंट मधून ते लोनचे हप्ते जातील। ओके, तर तिचं असं म्हणणं असतं की तिने ते लोन काढून तिच्या पतीला दिलेलं आहे, तर त्याने ते हप्ते भरावे, आणि आता तुम्ही दोघं एकत्रित राहत नाहीयेत। तर पत्नी बऱ्याच वेळेस तिच्या नवऱ्याला बोलते, मी लोन काढून तुला दिलेलं, तू आता ते लोन भर। मग तो नवरा कधी कधी लोनचे पैसे भरतो किंवा कधी कधी भरत नाही, मग बऱ्याच वेळेस ते असे प्रॉब्लेम्स होतात। मग कसं भरायचं ते लोन त्या पत्नीने, ओके, हा महत्वाचा विषय। मग सेम परिस्थिती ही पण अशी पतीच्या बाजूने, पती त्याच्या नावाने लोन वगैरे काढतो, पत्नीला देतो, जे काय असतील तिला लागत असतील खर्चायला, व्यवसाय करायला किंवा काय ज्या काही कारणासाठी असेल, त्याने त्याच्या नावाने लोन काढलं, त्याच्या अकाउंट थ्रू ते लोनचं ट्रान्झॅक्शन वगैरे झालं,
पैसे होते तेव्हापर्यंत तुमच्या दोघांचा संसार व्यवस्थित चालला असेल, किंवा समजा पैसे संपले त्याच्यानंतर काही कारणाने तुम्ही दोघांमध्ये परत भांडणं झाली, वेगळे झाले तुम्ही दोघं, मग आता लोनचा हप्ता आला, मग तो आता साहजिकच आहे त्याने त्याच्या नावाने ते लोन वगैरे काढले, त्याच्याच अकाउंटमधून जात असतील, पण त्याचंही म्हणणं असं असतं की त्याने त्याच्या नावाने लोन काढलं आणि त्या लोनचे पैसे त्याने त्याच्या पत्नीला दिलेल्या, मग तिने ते भरावे. मग एक तर ती पण तसंच करते कधी कधी की ती भरले तर भरते त्या लोनचे पैसे, काही नाही तर नाही भरत. तर मग आता ते लोन कसं कोण भरायचं? ओके, लोन कोणी भरायचं, कसं भरायचं? आता कायदेशीर तर ज्या व्यक्तीने लोन काढलं असेल त्याच्याच अकाउंटमधून पैसे जात आहेत, पण पत्नीने लोन काढून पतीला दिलं, पतीने लोन काढून पत्नीला दिलं, पण ज्या कोणी लोन काढले तुमच्या दोघांपैकी तुमच्या दोघांच्याच अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत, जे कोणी काढलं असेल त्याने. तर म्हणून माझा बोलण्याचा उद्देश तोच आहे, जर काही तुमच्यामध्ये डिस्प्यूट होत असतील, काही वादविवाद होत असतील, तुम्हाला वाटत असेल की भविष्यामध्ये तुमचा विवाह टिकू शकणार नाहीये, अशी जर काही परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करायचा, म्हणजे पत्नीनेही आणि पतीनेही, की तुम्ही दोघांनी, म्हणजे पत्नीने तिच्या स्वतःच्या नावाने नवऱ्याला लोन काढून द्यायचं किंवा नाही, किंवा पतीने त्याच्या स्वतःच्या नावाने लोन काढून पत्नीला द्यायचं किंवा नाही. ओके, तर तुम्ही लोकांनी लोन वगैरे काढून दिलं एक दुसऱ्याला, जे काय असेल ते, आणि त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम झाला तुमच्या दोघांमध्ये आणि तुम्ही दोघं जर वेगळे झाले, तर म्हणजे हप्ते आहेत ना लोनचे, EMI वगैरे, ते कोण भरेल, काय भरेल, कसं होईल ते, नंतर याची बऱ्याच प्रकारामध्ये गुंतागुंती होऊ शकते कायदेशीर. म्हणून तुम्ही लोकांनी एक दुसऱ्याला लोन काढून द्यायच्या अगोदर विचार करायचा. बघा, मी हे जे काही तुम्हाला सांगतोय ना, हे काही चुकीच्या उद्देशाने नाही सांगत आहे, चांगल्याच उद्देशाने सांगतोय तुम्हाला. तुम्ही लोकांनी ह्या गोष्टीचा विचार करावा. पण जर तुमच्या दोघांमध्ये चांगलं नातं असेल, तुमच्यामध्ये खूप प्रेम असेल, तुमचं वैवाहिक जीवन जर खूप चांगलं जात असेल, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोक एकत्रित राहतात, आणि तशा परिस्थितीमध्ये ज्याने कोणी लोन काढलेला असेल तो भरतो, किंवा तुम्ही दोघं मिळून ते लोन भरतात. तुमचं प्रेम आहे, तुमचा विवाह चांगल्या प्रकारे, सगळं काही चांगलं आहे, तर तुम्ही दोघं मिळून ते लोन वगैरे भरतात. पण त्यांचं काय, ज्यांच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्या लोकांनी लोन काढलं आणि दोघं वेगळेच झालेत, आता राहत नाहीत एकत्र, मग केसेस वगैरे किती काय करत बसणार त्या लोनच्या संदर्भामध्ये, ते कोणी भरायचं किंवा काय. आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेस काय असंही होतं, पत्नीने लोन काढलं, मग ती पतीला पैसे देते. मग ते कसे देते? कॅशने देते, किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करते, गुगल पे, फोन पे, RTGS, NEFT, किंवा चेकने, किंवा जे काय अजून काही पेमेंट मेथड असतील. आणि तसंच पतीने जर लोन काढलेला असेल आणि तो जर पत्नीला देतोय पैसे, तर तो कशा प्रकारे त्याच्या पत्नीला पैसे देतोय, म्हणजे जे मी सांगितलं असं, जसं फोन पे, गुगल पे, RTGS, NEFT, चेक वगैरे, किंवा इतर कोणतं माध्यम असेल, ह्या प्रकारे देतोय. जर तुम्ही दोघं एक दुसऱ्याला लोन काढून पैसे देत असणार, तर हे असे ट्रान्झॅक्शन तुमच्या जवळ ठेवा की ज्याचा तुमच्या जवळ रेकॉर्ड असेल, आणि भविष्यामध्ये तुम्हाला एक दुसऱ्यांच्या विरुद्ध जर त्या काही लोनच्या संदर्भामध्ये जर काही केस करायची असेल, तर तुमच्या जवळ एक अकाउंटेबल डेटा असला पाहिजे की ते पैसे रिकव्हर होण्यासाठी एक दुसऱ्यांपासून, आणि काही जर ऍग्रीमेंट करत असाल तुम्ही की बाबा तो पती लोन भरणार आहे किंवा पत्नी लोन भरणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये जर काही ऍग्रीमेंट केला असेल, तर ते सुद्धा एक बेस्ट असू शकतं तुमच्यासाठी. पण हा व्हिडिओ बनवण्याचा कारणच आहे की हे लोन काढण्यापूर्वी तुम्ही लोकांनी जरा विचार करावा की कसं करायचं. जर लोन काढायचं असेल आणि तुमच्यामध्ये जर अशी एकत्रित न राहण्यासारखी जर परिस्थिती असेल, तो लोन काढायचा किंवा नाही. जर काढला तर मग ते कशा प्रकारे पुढे त्याचा वापर करायचा किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदर डिसाईड करायला पाहिजे. ओके, माझ्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी. धन्यवाद.